लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात. सेमीफायनल क्रमांक 2. सर्वांना विनंती करेल दोन्ही टीमसाठी टाळ्या नक्कीच आपण वाजवूया आणि दोन्ही टीम्सला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. बरोबर 3:58 हा चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा धडाका. बॅटर फलंदाज संघाच्या खात्यामध्ये जमा करतील. धावा 4. चौकार. नियंत्रण थोडंसं मी म्हणेल की गोलंदाज आकाश धोत्रे यांचं चुकलं. लोअर फुलटॉस चेंडू बॅटर फलंदाजाच्या दिशेने टाकला गेला आणि फलंदाजाने सांगितलं इथे चुकीला माफी नाही. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. पंचाने नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजांना दंडित केलं. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर बॅटर फलंदाजाच्या मी म्हणेल की पायाच्या दिशेने टाकला जाणारा हा चेंडू होता, परंतु बॅटची कडा लागली. तितकं दर्जेदार आणि चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं. सिंगल आली. ओहो, इथे आपण पाहिलं तर चांगलं दर्जेदार वळण होतं. चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या ठिकाणावरती चेंडू टाकला गेला. बॅटर फलंदाजाला देखील चकित ठेवण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार होता, त्यानंतर गुड कमबॅक आकाश धोत्रे यांचं आपण पाहिलं. परंतु इथे प्रहार केलाय, पाहू शकतो आपण. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण असेल. सिंगल आली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. धफलकावरती देखील आपण पाहिलं तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत चेंडू टाकले गेलेत 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, पुन्हा एकदा एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं यष्टांच्या खूप जवळून तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आकाश धोत्रे यांच्या माध्यमातून सोपवला गेला. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरोबर एक फ्लायटेड आणि फुलरलेचा चेंडू तिथे आपण पाहिला.
हा चेंडू फलंदाजाच्या बॅटवरती आलाय, तिथे खेळाडू आहे, पाहताय चेंडूला आणि पाहता पाहता चेंडू झालाय फरार. इथे आला बॅटर फलंदाजाचा एक दमदार खणखणीत शानदार षटकार, 6 धावा. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला चांगला संपर्क आणि पहा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला फॉलो करतायत आमचे कॅमेरामॅन करण. हा चेंडू देखील गती परिवर्तनात होता, परंतु चांगला वेल एक्झिक्यूट केलं, त्या चेंडूला ओळखलं, सही तरीके से पडा फिर जाकर छक्के के लिए जडा. षटकार 6 धाव्यांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धपलकावरती 13 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत, परंतु आम्हाला नाव कळवणं गरजेचं असेल, कारण 12th प्लेअर इथे आला नाही तोपर्यंत कळणार नाही. यावेळेस विनोद चेंडूवरती तुटून पडले आणि सांगितलं मी देखील असणार आहे षटकार खेचण्यासाठी सज्ज. 6 धावा, सिक्सर. एक तेरी तो दुसरी मेरी. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती कुणालने षटकार खेचला, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विनोदने षटकार खेचला. ऋषिकेश गोलंदाज आहेत, षटकारा पाठोपाठ गुड कमबॅक करतात. इथे स्वतःला थांबवलं. पहा एक गोष्ट अक्षय भाऊ पाहण्यासारखी आहे, ज्या खेळाडूला आता आपण आवाज दिला कुणाल, विरोधी संघाचा जो बॅटर फलंदाज आहे त्याचं देखील नाव मला वाटतं कुणाल आहे, आणि त्याच्या देखील जे डोक्यावरती कुणालच्याच रंगाची कॅप आहे, कुणाच्या टी शर्टचे. वा, इथे स्लाइस केलं चेंडूला, मिळाली बॅटर फलंदाजाला छोटीशी दरार, तर चेंडू देखील केला जाईल चौकारासाठी फरार. 4 धावा. विशेषतः जर का लक्ष देऊन पाहिलं माझ्या दृष्टिकोनातून तर अजय सर, मैदानावरती आपल्याला भारताचं राष्ट्रीय ध्वज देखील दिसतंय. बॅटिंग करणारी टीम ऑरेंज जर्सी त्यांची दिसते, पंचांचा गणवेश व्हाईट आणि गोलंदाजांचा ग्रीन, अर्थाचा तिरंगा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे विनोद काही थांबायला तयार नाही. ना विनोद आहे, अजिबात विनोदी स्वभाव त्यांचा नाही. आक्रमक रूप धारण केलंय, खेचलाय, लाजवाब प्रहार केलाय, तगडा वार, धावा मिळतील 4. चौकार. फक्त दुसरा चेंडू जर का सोडला ना, प्रत्येक चेंडूवरती प्रहार आहेत. षटकार डॉट चौकार चौकार. धावा देखील धावलकावरती वाढत आहेत, 27 आहेत. आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. पहिल्या षटकातील 6 चेंडूमध्ये 13 होत्या. फक्त विनंती एकच असणार की घाई करा, वेळ अजिबात आपल्याकडे नसेल, कारण नंतर आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आणि फायनलची मॅच देखील खेळायची, त्यामुळे वेळ वाचवा, खेळ दर्जेदार होईल.
पुन्हा एकदा इथे देखील बॅकफुटवरती गेले. आकाश धोत्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पण शॉर्ट थर्ड मॅनच्या ठिकाणी पाहतोय. सिंगल आली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं विनोद यांच्याकडून, कारण साहजिकच आहे चौकार षटकार पाठोपाठ सिंगल देखील घेणं गरजेचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होत आहे. आदरणीय अजय भाऊ कोरडे यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. इथे शॉर्ट आर्म जॅम्पूल फटका, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, लाजवाब प्रहार पाहायला मिळाला. कुणालच्या बॅटमधून षटकार. कुणाल थांबायला तयार नाही. धफलकावरती 34 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्यात. गोलंदाजी मार्कवर फेरबदल होतोय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. नाव काय? पहा प्लीज विनंती करतो, इथे अतिरिक्त खेळाडू पाठवा. नाव आमच्यापर्यंत कळाले नाहीत तर आम्ही काही करू शकत नाही. आणि आयोजकांनी सांगितलंय प्लेअर नसला तर पॅनल्टी दिली जाईल. हा विशाल. गोलंदाजी मार्कवर विशाल सज्ज होत आहेत. पाहूया 34 धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये बनवल्या विदाऊट लॉस वडार 11 संघाने. का त्या धावा रोखल्या जातील का बॅटर फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजांवरती आक्रमण करतील? इथे देखील बॅट तर अगदी वेगाने फिरवली. पाहू शकतो तिथे चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि सिंगलवरती बॅटर फलंदाज एकमेकांना थांबवतात देखील. 35 धावा या सिंगलच्या मदतीने. धावगतीवरती ब्रेक लावला जाईल का वेगवान चेंडूंवरती प्रहार केले जातील? पुन्हा एकदा जागा बनवली. इथे देखील टप्पा चुकला, परंतु बॅटर फलंदाजाचं म्हणणं आहे टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार. षटकार प्लस नो बॉल, अर्थातच धावफलकावरती 7 धावा बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये जमा होतील. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कॅच कोणी घेतली आहे त्यांना जरा इथे पाठवा. पुन्हा एकदा इथे संधी आहे आणि इथे देखील घुटना टिकाया बॅटर बल्लेबाजने. तमाशा भी दिखाया. ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक, कट कॉपी पेस्ट. पुढच्या चेंडूवरती देखील षटकाराची टेस्ट. 6 धावा. कॅच मला वाटतं अजय भाऊ कुरडे तुम्ही घेतलीये का? अच्छा, ते कुरड करत या. अजय भाऊ कुरडे त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला 201 रुपयांचं पारितोषिक असेल. धफलकावरती 48. यावेळेस आपण पाहिले तर फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. ओहो, चूक झाली. मैदानाच्या आतमध्ये अगोदरच आपण पाहिलं तर 2 खणखणी षटकार खेचले गेले और जैसे ही कैच छूटा विशाल ने भी कहा खिलाड़ी से, आपको पता है आपने किसका कैच छोड़ा है? हा झेल टिपणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. दिशा दर्शवली जाते शॉर्ट थर्ड मॅनला. आकाश धोत्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. पुश केलं गेलं चेंडूला आणि एकमेकांना खुश देखील केलं जातं. चला अजय भाऊ पळत या. इकडे देखील अजय भाऊ वाट पाहतात.
चला आज संध्याकाळचे चहा पाणी नाश्ता झालेली आहे सोय. पुन्हा एकदा इथे देखील पहा, जेल सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळलं जात. षटकार 6 धावा. अभिनंदन असेल. अजय भाऊ, सकाळपासून अनाउन्समेंट होती, तुम्ही पहिलेच प्रेक्षक आहेत. पुन्हा एकदा तिकडे जाऊन थांबा, अजून संधी सुरू आहे. धफलकावरती अब तक 56 आहे. अभिनंदन. हा चेंडू इथे आपण पाहिला त्या चांगला टाकण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती होणार. ओव्हर झाली. सत्तावन्न धावा धफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये आपण पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिसऱ्या षटकामध्ये 23. धावांची गती काही कमी व्हायला तयार नाहीये. बॅटर फलंदाज थांबायला तयार नाहीत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर मंगेश. कुणाल जाधव आणि विनोद कुराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते. एका बाजूला कुणाल देखील थांबायला तयार आहे, दुसऱ्या बाजूला विनोद देखील ऐकायला तयार नाही. पुन्हा एकदा जागा बनवली अखोड पद्धतीच्या चेंडूवरती. तिथे खेळू नक्कीच डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेस आपण पाहिलं तर हा प्रहार जोरदार नव्हता, फक्त दिशा दर्शवली. अर्थातच चेंडूला पुश केलं, स्ट्राईक रोटेट केल्यानंतर एकमेकांना खुश केलं. एक षटकार मी खेचतो तर दुसरा तू खेच, असं एकमेकांना सांगितल्यानंतर विनोद देखील तयार आहे. तिथे आपण पाहिलं तर वाह, काय फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा. प्रहार देखील असे होत आहेत की चेंडू लवकर येत नाहीत. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू होता, तिथे खेळू तैनात आहे. हो, चांगला प्रयत्न तिथे होता, परंतु पाहू शकतो आपण दोन्ही बॅटर फलंदाजांचे एक एक कॅच सुटलेत. इथे सिंगल आली. धावफलकावरती 65 धावा आहेत. मला वाटतं कुणाल आणि विनोद यांच्यामध्ये देखील शर्यत लागली. अगोदर अर्धशतक करेल कोण. ओहो, पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळला. इथे संधी असेल पुन्हा, आणि खेळाडू यावेळेस देखील चूक करतायत. पहा, यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या चुका जर का कराल ना, तर साहजिकच फलंदाजांच्या धाव्यांची भूक वाढल्याशिवाय राहणार नाही. जाळं गोलंदाज भिंतायत, परंतु ते जाळं काही अंशी फाटकं निघतं. कॅच छूटेगा तो गेंदबाज का दिल बार बार टूटेगा. दिल के टुकड़े होंगे हजार और बल्लेबाज भी करते रहेंगे बड़े बड़े प्रहार. इथे चुकीला अजिबात माफी नाही. बॅटच्या आतील कडा आहे. यावेळेस फुलरलेचा चेंडू होता. विकेट किपर धावत पळत जात आहेत आणि बॅटर फलंदाज देखील एकमेकांना स्टॉप सिग्नल देत आहेत. सिंगल आली आहे. पाहूया या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे मंगेश. एक षटकार त्यांना जरी बॅटर फलंदाजांनी खेचला असेल, त्यानंतरचे 4 चेंडू चांगले आहेत. अर्थात एकंदरीत 5 चेंडू आपण पाहिले, एक चेंडू शिल्लक आहे. दफलकावरती देखील आपण पाहू शकतो 67. परंतु यावेळेस हा चेंडू गती परिवर्तनाचा होता. हलकीशी अपील करण्याचा प्रयत्न देखील केला गेला, परंतु पंचांचा इशारा. षटकाची समाप्ती.
4 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 67 धाबा स्थिर विदाऊट लॉस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. आकाश धोत्रे. विनंती एकच असणार आहे की 5 वाजायच्या आतमध्ये ही मॅच संपली पाहिजे, कारण त्यानंतर फायनलचा सामना खेळायचा आहे आणि वेळ जर का राहिली तर जास्त षटकं खेळवली जातील, अन्यथा षटकं कमी करावी लागतील. कारण प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील करायचं आहे, बक्षिसं देखील आपण पाहिले तर आपल्याला नक्कीच खेळाडूंना वाटायची आहेत, संघांना वाटायची आहेत. बक्षीसदाते आणि आमचे संपूर्ण मार्गदर्शक, विशेष सहकार्य करणारे आमचे सर्वच्या सर्व मान्यवर व्यक्तिमत्व देखील इथे उपस्थित होत आहेत. सदुसष्ट धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस. कुठलाही गडी आतापर्यंत गमावला नाही, ही चांगली गोष्ट वडार 11 संघासाठी असणार. पाहूया परंतु यावेळेस आकाश धोत्रे सर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. विनोद कुराडे ऑन स्ट्राइक. जलपानासाठी थोडासा वेळ घेतला गेला. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे आपण पाहिले तर पाणी पिल्यानंतर थोडीशी माती हाताला लावली, प्रहार पाहिजे तसा झाला, परंतु खेळाडू देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 68 धावा धपलकावरती 68 रन्स. कुणाल तयार. इथे आपण पाहू शकतो दिशा भरकटली आणि पंचाचं देखील आपण पाहू शकतो तिथे निर्णय आणि कळवत आहेत. दिशा से हलका सा भी अगर भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. वाइट बॉल. इथे देखील जागा बनवली. अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो देखील बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. सिंगल. हलकीशी छोटीशी चकमक देखील आपण तिथे विकेट किपर आणि मला वाटतं कुणाल यांच्या माध्यमात यांच्या दरम्यान पाहतोय. आणि या गोष्टी साधिकच आहे, मैदानावरती पाहणं कधी कधी गरजेचं असतं. खेळामध्ये छोट्या मोठ्या चकामकी होणारच, गरमागरमी होणारच, थोडंफार ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळणारच. इथे देखील जागा बनवली. जागा बनवल्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूवरती देखील प्रहार रागानं केलाय. चौकार. 4 धावा. चौकारच्या पद्धतीने धफलकावरती धावा 74 74. सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा शेवटचा सामना वेस्ट इंडिजच्या विरोधात खेळले आणि ज्या धावसंख्येवरती बाद झाले ती धावसंख्या 74 होती. बाद करणाऱ्या खेळाडूचं नाव होतं देवनारायण. विनोद पुन्हा एकदा तयार. समोर आकाश धोत्रे गोलंदाज. हो 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 हो. इथे आपण पाहिलं तर चेंडू बॅट वरती आलाय आणि चेंडू होतोय. नो चान्स. ओरे चेरन षटकार.
पुन्हा एकदा यावेळेस ओहो ओव्हर द कव्हर्स. तिथे खेळाडू जरी असला ना तरी बनेल दर्शक बनतील दिवाने. 4 धावा चौकार. दफलकावरती आपण पाहिला तर धावा झाल्यात 84. यावेळेस आपण पाहू शकतो अगदी फुलर लेनचा चेंडू होता. दिशा दर्शवली. शॉर्ट स्क्वेअर लेग. त्या खेळाडूचं चांगला क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं. सिंगल आली. षटकाची समाप्ती होती. धफलकावरती 85 आहेत. 5वं षटक नक्कीच आपण पाहिलं तर संपुष्टात आलं आणि या 5व्या षटकामध्ये देखील 18 धावा आल्यात. अर्थातच मंगेशला जर का आपण पाहिलं ना तर फक्त त्यांचंच असं एकमात्र षटक आहे या 5 षटकामध्ये ज्यामध्ये केवळ 10 धावा आल्यात. बाकी सर्वच्या सर्व षटकांमध्ये पहिल्यामध्ये 13, दुसऱ्यामध्ये 21, तिसऱ्यामध्ये 23 आणि 5व्यामध्ये 18 अशी अनुक्रमे धावा बनवल्या गेल्या. शेवटचं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत मंगेश. समोर विनोद आहेत. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू होता. दिशा से भटके तो पडेंगे फटके. चेंडू फरार. आला षटकार. 6 धावा. ओके. तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा चेंडू बीमर आहे की नाही. अजय आवळे सर नक्कीच आपण पाहिलं तर पाहतील आणि कळवतील. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्यांना पंचांची भूमिका करत असताना आपण पाहतो. मुख्यतः जर का प्रामुख्याने आपण पाहिलं तर मला वाटतं मागीलच महिन्यामध्ये पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन संजय भालेराव सरने देखील पंचांची भूमिका पार पाडली. अजय आवळे सर देखील आपण पाहिलं तर इंडिया कप सारख्या मोठ्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो त्यांना देखील. संतोष लांडगे सर देखील अलीकडच्या काळामध्ये चांगली पंचांची भूमिका करत असताना बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलं. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. केवळ 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असतील. बनवल्या गेल्यात 91. ओहो तेस्तारा चेंडू होता परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त अवांतर धावसंख्येमध्ये देखील आपण पाहिलं तर भर होणार आहे. 92. यावेळेस देखील वा 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 काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. विनोद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आपण पाहिलं तर खुश करतायत आणि विनोद कुराडे विनंती असेल बॅट दाखवावी लागेल. 52 धावांवरती खेळतायत. जोरदार टाळा विनोदसाठी. काय लाजवाब फटकेबाजी करतायत. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण विनोद यांना पाहतो. हनुमंत साठे अर्थात आमचे मामा या मैदानाचे नेहमी ज्यांना आपण निगा ठेवत असताना पाहतो त्यांचं देखील शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत असेल. यावेळेस अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढला. डीप मिड विकेटला खेळाडू धावत पळत जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चलत चलत एक सिंगल नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर घेतली गेली. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 97 धावा.
यावेळेस आपण पाहू शकतो फुलर लेनचा चेंडू टाकला गेला. तिथे सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? डेफिनेटली झाला. तिसरीचा प्रयत्न देखील करण्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता साच बाज और ताज, परंतु लेग बायच्या स्वरूपातील या 3 धाबा संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 100 धावा धावफलकावरती एकदा जोरदार टाळ्या वडार 11 संघासाठी देखील होणार आहेत. कारण पहा सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये देखील 100 धावा बनवल्या गेल्या. आता 2 मध्ये देखील 100 धावा बनवल्या गेल्या. फायनल मध्ये काय होईल? फायनल मध्ये देखील अपेक्षा हीच असणार आहे. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. तिथे खेळाडू फक्त आणि फक्त चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडून उचलून आणतील. चेंडूला वारंवार केलं जाते फरार. बॅटर फलंदाज करतायत तगडे पार. चौकार. बॉल आपण पाहिले तर टोटल 5 झालेत. एक चेंडू शिल्लक आहे आणि धाफलकावरती 104 आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील आणि मॅच जशी संपेल वडार 11 संघ तुमचे बाकीचे खेळाडू अगोदर मैदानाचा ताबा घेण्यासाठी सज्ज राहा. उभे राहा प्लीज, कारण फायनल मॅच वेळेवरती चालू झाली पाहिजे. हो बॅकफुटवरती गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न तिथे फसलाय. तिथे षटक संपलंय आणि प्रेक्षकांना विनंती करतो दोन्ही खेळाडूंची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व संघ आपल्याच परिसरामध्ये आहेत आणि त्यांना प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. वेल डन, वेल प्लेड. परंतु रणजित दादा शिरोळे संघाकडे देखील फलंदाजी आहे. त्यांना देखील हा आकडा पार करावा लागेल. त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. परंतु इथे कौतुक वडार 11 संघाच्या या 2 बॅटर फलंदाजांचं देखील करावं लागेल. चला वडार 11 संघ बाकीचे खेळाडू मैदानाचा ताबा घ्या प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला वडार 11 संघ मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी असेल. फायनलच्या सामन्यामध्ये देखील 6 षटकं प्रेक्षकांना आणि आयोजकांना पाहायची आहेत. त्यामुळे वेळ वाचवा प्लीज.
चला दोन बॅटर्स दोन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घ्या. आपण पाहतोय DDL ग्रुप मित्र परिवार सर्वांच्या प्रयत्नाने संकल्पनेने आणि स्वप्नातून साकार होणारी स्पर्धा आहे. भव्य दिव्य एक दिवसीय फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा यामध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 21,000 माननीय सागर भाऊ कोसाळकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 11,000 आदरणीय राहुल भाऊ कदम यांच्या माध्यमातून. तसेच स्पर्धेतील सर्वच्या सर्व चषक सन्माननीय योगेश मामा विटकर यांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचा धन्यवाद असेल. बक्षीसदात्यांचा देखील खूप खूप आभार असेल. यूट्यूब लाईव्ह सौजन्य देखील आपण पाहिलं तर आदित्य भाऊ माळवे यांच्या माध्यमातून हे जे मैदान आपण पाहतोय मैदान सौजन्य परीक्षित भाऊ शिरोळे यांच्या माध्यमातून. टी शर्ट सौजन्य जे आपण सेमीफायनलिस्ट 4 टीम्सला पाहतोय, 4 संघांना पाहतोय रंगीबिरंगी किट जर्सीजमध्ये, ते श्री सचिन भाऊ कलाधर आणि अक्षय भाऊ कलाधर यांच्या माध्यमातून दिले गेले. विशेष सहकार्य देखील आपणाला या स्पर्धेसाठी लाभलं ते माननीय अनिल अण्णा कुराडे, परशु अण्णा डोंगरे, शंकर अण्णा मंजाळकर, सुभाष अण्णा कुराडे, कैलास अण्णा मंजाळकर, सुनील अण्णा कुराडे, सुभाष काका कुराडे, विशाल अण्णा धोत्रे, रवी भाऊ डोंगरे, योगेश मामा विटकर, भरत अण्णा अमरावती, आकाश दादा धोत्रे, ऋषिकेश दादा जाधव, नरेश अण्णा जाधव आणि संपूर्ण मित्रपरिवार. दोन बॅटर्स दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्रिशाल आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. गोलंदाजी मार्कवर किरण मारोडा. आमची क्रिक लाईफची टीम देखील एक दर्जेदार काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन चंडप्पा असतील, करण असतील, रोहित असतील यांचं कौतुक. लेट्स प्ले डावाला सुरुवात आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मिनी हेलिकॉप्टर लँड केला जाईल आणि एक टप्पा घेऊन त्या चेंडूला फरार केला जाईल. चौकार, 4 धावा. विवेक या ठिकाणी आपण पाहिलं तर खणखणीत चौकार खेचून संघाचं खातं अकाउंट ओपन करतात. पुन्हा एकदा दिशा इथे भरकटली. दुसऱ्या चेंडूवरती देखील कहाणी तीच आहे. खेचलाय, लाजवाब प्रहार, धावा इथे मिळतील 4. चौकार. यावेळेस आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडूला दिशा दर्शवणं गरजेचं होतं, परंतु पायांचा भेद गोलंदाज किरणच्या माध्यमातून घेतला गेला. लेग बाईचा इशारा पंचांचा देखील येतोय. रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे देखील बॅटिंग, फलंदाजी, फटकेबाजी घातक आहे आणि ते त्यांना इथे सिद्ध करावं लागेल. कारण नेहमी मोठमोठी माणसं किंवा साधिकते आपण ऐकतो देखील
माणसं देखील म्हणतात आणि आपण देखील ऐकतो देखील की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. तुमच्याकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. किरण तयार. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती आलाय आणि आमच्या कॅमेरामॅन चेणप्पाला दिली एक लाजवाब चौकाराची सलामी. 4 धावा. विवेक आणि त्रिशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूमध्ये 3 चौकार आलेत. अर्थातच सुरुवात चांगली. ट्रेलर जोरदार आहे. पिक्चर सुपरहिट झालीच पाहिजे, कारण DDL ग्रुप आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून FC करंडक ही स्पर्धा सुपरहिट. डेड बॉल. यावेळेस बॅटर फलंदाजाच्या रिच रडारी पासून दूरवरती हा चेंडू ठेवण्यामध्ये गोलंदाज किरणला यश येते, कारण ओळखलं जाते, फॉलो केलं जात आहे बॅटर फलंदाजांना. चेंडू डॉट. 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. एक चेंडू या पहिल्या षटकातील शिल्लक. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकाची समाप्ती देखील होणार आहे. पाहू शकतो आपण धाव फलकावरती 13 धावा. सुरुवात विरोधी संघाची जशी होती, अर्थातच वडार 11 संघाची जशी होती तशीच सुरुवात रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची देखील झाली आहे. गोलंदाजी मार्कवर फेर बदल होतो. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. नाव आहे आदित्य. आदित्य. क्षेत्ररक्षणाची हालचाल आपण पाहतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. कुणाल डाऊन दी बॉल येत आहेत आणि एक चांगला झेल टिपून विकेटचा कॉल आदित्यला देत आहेत. नाव आहे आदी. बॅटर फलंदाजांना देखील सांगितलं गेलं. तुमच्याकडे जर का मोठमोठे प्रहार अर्थात चौकार षटकार असतील तर माझ्या अजिबात लागू नका नादी, कारण माझं नाव आहे आदी. फलंदाज तिथे बाद झाला. चांगला झेल कुणालच्या माध्यमातून टिपला गेला. विवेकने इथे स्वतःची विकेट गमावली, कारण त्याला माहिती आहे इथे खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं. एक फटका असा फसला की तो चेंडू बरोबर कुणालच्या हातामध्ये जाऊन बसला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण कुणालला पाहतोय. चांगला अंदाज तिथे घेतला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज
न्यू बॅटरचं नाव काय? लखन. यावेळेस आपण पाहिलं तरी या चेंडूवरती प्रहार तर केला, जमिनी समांतर फटका डीप मिड विकेटला तिथे. ओहो, काय घडतंय? पुला खालून पाणी वाहून गेलं. चौकार, 4 धावा. गोलंदाजाने चेंडूला जबाब टाकला. या पूर्वीच्या चेंडूवरती विकेट होती, परंतु इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. चूक मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंकडून झाली. फलंदाजांच्या धाव्यांची भूक वाढली. या चौकारच्या मध्ये धावफलकावरती 17 धावा, 17. यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू तिथे पाहायला मिळाला. बॅटर फलंदाज सज्ज होते वेगासाठी, परंतु ऑलरेडी त्याच मागील चेंडूवरती जो चौकार खेचला, बॅटर फलंदाजावरती इथे ब्रेक लावला गेला. पुन्हा या चेंडू बॅटवरती आला. निर्धाव चेंडूमुळे राग आला वाघाला. वाघाची दहाड फोडला पहाड. पाहायला आपण खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा. जसा चेंडू बॅटवरती आला तसा आपण पाहिला षटकार. षटकाराच्या मध्ये धफलकावरती आपण पाहिलं ना, तर खतरा गोलंदाजाला होता. धफलकावरती 23-23 आहेत. चांगला स्ट्रोक लखनच्या बॅटमधून देखील आहे. वाईट बॉल. पंच नक्कीच आपण पाहिलं तर संजय भालेराव सर कळवत आहेत, दिशा भरकटली गोलंदाजाची. दंडित केलं गेलं गोलंदाजांना. पुन्हा एकदा इथे फटका फसलाय. पाहू शकतो तिथे खेळाडू डाऊन दी बॉल, आतिश भोसले डाऊन दी बॉल येतील आणि बिग विकेट गॉन. लखन देखील मैदानाच्या बाहेर जातील. पहा आदित्यच्या या षटकामध्ये एक चौकार आला, एक षटकार आला, परंतु 2 महत्वाचे मोहरे टिपले गेले. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. कुणाल भोसले. एक उंचपुरा तगडा ताकदवान डावखुऱ्या हाताचा विस्फोटक घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया. एका कुणालने यापूर्वी लाजवाब खेळी केली, जोडीला विनोद होता. इथे देखील एक कुणाल आहे, परंतु त्याच्या जोडीला त्रिशल आहे. क्षमता दोन्ही बॅटर फलंदाजांकडे आहे, त्यांना ती कामगिरी इथे करावी लागेल.
गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा तयार आहे. हो, आल्या आल्या बॅट तर फिरवली, परंतु संपर्क झाला नाही कारण चेंडू काहीचा खाली राहिला. एक सफल आणि सक्सेसफुल ओव्हर, षटक इथे संपुष्टात येत आहे. दफलकावरती जर का आपण पाहिल्या तर बनवलं गेला 24. 12 चेंडूमध्ये सुरुवातीच्या 24 धावा आल्यात. अर्थातच अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चोवीस चेंडूमध्ये 81 धावांची अजूनही गरज असेल. होणार नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट माणूस करू शकतो. लक्षात ठेवा, एखादा साखरेचा कण किंवा एखादा भाकरीचा तुकडा जमिनीवरती पडला तर मुंगी वारंवार सारखे सारखे ते संपूर्ण कण किंवा भाकरीचा तुकडा खाऊन घेण्याचा प्रयत्न करतात किंवा ते सोबत घेऊन जातात. आपल्याला देखील इथे प्रयत्न करावे लागतील. इथे 24 चेंडू म्हणजे तुमच्या समोर एक प्रचंड मोठं आव्हान आहे 81 धावांचं. गोलंदाजी मार्कवर आतिश भोसले, ज्यांनी यापूर्वी एक लाजवाब झेल मला वाटतं लखन यांचा टिपला. ओहो, इथे बॅटची कडा लागली. पुन्हा एकदा त्रिशाल नावाचं वादळ देखील थांबवलं जातं. काय लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतामध्ये आतिश भोसलेच्या माध्यमातून अतिरिक्त वळण चेंडूने घेतलं. दर्जेदार टप्पा तिथे मी म्हणेल की आतिशने टाकला आणि विरोधी संघाला इथे धक्का दिला. न्यू बॅटर गौरव. न्यू बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये. आतिश भोसलेने इथे चांगली कामगिरी केली. यावेळेस पाहू शकतो आपण एक धाव पळून तर काढली, परंतु सोबत एक वाईड असेल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दफलकावरती जर का आपण पाहिलं ना 26 धावा आहेत. कुणाल ऑन स्ट्राइक आहेत. वाईट बॉल. विचार चांगला आहे की बॅटर फलंदाजांच्या रडारीपासून हा चेंडू दूरवरती ठेवावा. वळण मिळालं त्या चेंडूला, परंतु वळण इतकं लांब वरचं होतं की त्या चेंडूवरती पंचांनी नाराजी दर्शवली. त्यानंतर गुड कमबॅक म्हणावं लागेल इथे आतिशकडून. यावेळेस आपण पाहिले तर संपर्क चांगला आहे. पंच देखील तिथे कळवतील नो बॉल +4 अर्थातच चौकार. 5 धावा या चेंडूवरती संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. एक फ्लायटेड चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु साधिकच आहे तो प्रयत्न
गोलंदाजावरती भारी पडला. नियंत्रण चेंडूवरतून सुटला आणि बॅटर फलंदाजाने संधीचं सोनं केलं. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. स्टंप टू स्टंप टाकला जाणार हा चेंडू इथे आपण पाहिला. परंतु अतिरिक्त उसळी देखील तिथे होती. कुणाल यष्ट्यांच्या पाठीमागे देखील आहेत आणि यष्ट्यांच्या पुढे देखील आहेत. विकेट किपर कुणाल आहेत, फलंदाज कुणाल आहेत. आखूड पद्धतीचा हा चेंडू होता. तिथे खेळाडू जरी असला तरी दिली जाईल. त्या खेळाडूच्या मस्तकावरती षटकाराचे दस्तक. 6 धावा, सिक्सर. धफलकावरती जर का आपण पाहिलं तर संख्या होती 38, 38 धावा. हा क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. का सुरुवातीला जे दिसतं शेवटला तसं नसतं आणि शेवटला जे असतं ते कोणी त्या गोष्टीचा कोणी विचार देखील केला नसतो. वाईट बॉल अगेन. दिशा भरकटली. पंच दंडित करतायत गोलंदाज आतिश भोसले यांना. इथे देखील मिस्टेक स्ट्रोक आहे. फटका फसलाय. संधी असेल आणि संधीचं सोनं करता करता खेळाडू राहिले. नाराजगी देखील आपण पाहिलं तर आतिशच्या चेहऱ्यावरती आहे. जसा कॅच सुटला तसं त्यांची रिएक्शन प्रतिक्रिया आपण पाहिली. आवाज इथपर्यंत आला. काय स्टंप्स मध्ये माईक बसवलं आमच्यापर्यंत आवाज आला. इथे एक सिंगल आहे. षटकाची समाप्ती देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावा धफलकावरती. 41. 105 धावांचं आपण पाहिलं तर टार्गेट असेल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 64 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतात. तैनात होत आहेत. कुणाल 18 चेंडू मध्ये 64 धावांची गरज आहे. पाहूया यावेळेस स्ट्राईक एंड वरती गौरव असतील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल आणि सजावट आपण पाहतोय. यावेळेस शरीर भेदक चेंडूचा मारा केला गेला. पंचांचा देखील इशारा येतो. लेग बाईज च्या स्वरूपातील 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु यावेळेस आपण पाहिलं ना तर यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. कुणालने बाद केलं. अर्थातच आपण जर का पाहिलं तर 42 वरती आउट आहे. आताचा 42 42 वरती चौथा गडी गारद आहे. 63 धावा अजूनही ज्या जिंकण्यासाठी लागणार आहेत. टोटल 10 माफ करा 16 चेंडूंमध्ये.
पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. न्यू बॅटर नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. नाव कळालं? न्यू बॅटरचं नाव काय? अंकुश. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अडिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थातच TS स्पोर्ट्स कॅप्टनना विनंती करतो आपण इथे संपर्क करा. लोवर फुल टॉस चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय. अनिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन संघांना विनंती आहे, संपूर्ण संघ कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू तिथे आपण पाहू शकतो. जमिनी समांतर फटका. सिंगल आली. चार षटकांचा खेळ संपला. धपलकावरती 45 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 60 धावांची गरज. 12 चेंडू 60. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य. यावेळेस वा फ्लिक केला कमालीचा. लाजबाब जसा संपर्क झाला इथे पाहायला लगेच मिळालं. चौकार. 4 धावा. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 56 धाव्यांची गरज. हा क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कारण 9 चेंडूमध्ये 50 धावा झाल्यात आणि त्या बनवल्यात नेपाळ देशाच्या एका बॅटर फलंदाजाने. नाव होतं विजेंदर सिंग. चेंडू बराच काळ हवेत होता. तिथे खेळू धावत पळत जातील. अंदाज थोडासा चुकला परंतु अंकुश त्यावेळी 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न करतायत आणि 2 नव्हे तर 3 अंक संघाच्या खात्यामध्ये डिपॉझिट होतील. इथे संपर्क लाजवाब होता परंतु झेल अप्रतिम असेल. बॅटर फलंदाज बाद होतात. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न तिथे फसला.
सेमीफायनल क्रमांक 1 मधील पराभूत होणारा संघ, सेमीफायनल क्रमांक 2 मधील पराभूत होणारा संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती असतील. रनर टू विनर्स. यावेळेस वा वा, संपर्क कमालीचा, लाजवाब आहे. चेंडू एके होते फरार. इथे पाहायला मिळाला देखना षटकार. न्यू बॅटरचं नाव काय? आदित्यला सांगूनच पाठवलं होतं 2 तरी मार, आणि आदित्यला षटकार खेचला. अर्थातच बॅटिंग मध्ये सातत्य पाहायला मिळतं. ओहो, रिवर्सचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहिलं तर तो प्रयत्न तिथे फसतोय. भन्नाट आणि तेच तर्रार. हा चेंडू ते आदित्यच्या दिशेने टाकला. सलगच्या 3 षटकारासाठी आकाश पवार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. थोडस बाजूला सर, एक बॉल शिल्लक आहे. हो हो, एक चेंडू शिल्लक होता. तर यासाठी, कारण आदित्यला इथे महत्वाचा बळी टिपणं गरजेचं होतं. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला, अनिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला विनंती आहे, संपूर्ण टीम घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. गोलंदाजी मार्कवर केपी. यावेळेस बॅटची कडा लागली. एक रचनात्मक प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फलंदाज बाद. चांगला झेल, चांगला कॅच, टिपला गेला. अठ्ठावन्न धावा धफलकावरती आहेत. अंकुश देखील मला वाटतं इथे बाद होत आहेत. न्यू बॅटर नाव ऋषिकेश.
आखूड पद्धतीच्या चेंडूवरती पहा, जे जे बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ना, त्यांनी आल्या आल्या एकतर चौकार खेचलाय किंवा षटकार खेचलाय. अर्थातच बॅटिंग लाईनअप रणजितदादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची चांगली होती, परंतु इथे गोलंदाजांनी देखील वेळीच फलंदाजांवरती अंकुश ठेवला. हा चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे. बासष्ट धावा धफलकावरती आहेत. लोवर फुटवा चेंडू, बॅट चिक काढा आणि चेंडू फरार. संपर्क पाहिजे असं बॅटरला नक्कीच झाला तर नव्हता, परंतु धावा आहेत, येणं गरजेचं आहे. मग त्या कशाही येऊ. आणि इथे 4 धावा 4 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. 6वा षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्यावरती चौकार, तिसरा डॉट, चौथा देखील चौकार. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता. हा प्रहार लाजवाब आहे, क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही अप्रतिम आहे. सिंगल आली धफलकावरती बनवल्या गेल्या 67 धावा. आणि इथे आतिश भोसलेसाठी खूप मोठी चेस होती. रेस चेंडूने जिंकले, झाला फरार. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. 4 धावा. विजयी संघ अर्थातच सेमीफायनलमध्ये प्रवेश, सेमीफायनल 2 मध्ये विजय नोंदवून फायनलमध्ये प्रवेश केला वडार 11 संघाने. अभिनंदन असेल. चला, विनंती असणार आहे वडार 11 संघाचे सर्व खेळाडू आणि अनिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे सर्व खेळाडू एका लाईनीत एका ओळीत आपण सर्वजण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आदरणीय अजय भाऊ कुरडे, विनंती असणारे आपण या आपला शुभ हस्ते या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच खेळूला सन्मानित करूया. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय आदित्य. त्याला आदित्य थोडीशी घाई करावी लागेल. पळत या, पळत या, पळत. आदित्यला जर का आपण पाहिलं तर 2 षटकं टाकले, 24 धावा खर्च केला, परंतु महत्वाचे 4 बळी टिपले. त्यामध्ये 7 चेंडू डॉट आहेत. लाजवाब गोलंदाजी. चला आदित्य, विनंती असणार आहे तुम्ही जरा धावत पळत या प्लीज, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. या 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 पळत या. अजय भाऊ कुराडे यांच्या शुभ हस्ते तुम्हाला ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. चला दोन्ही टीम्स, वेळ आपल्याकडे कमी आहे. अनिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन आणि वडार 11